हेलो गाइस, चलिए शुरू करते हैं आज का ये लेक्चर। तो सबसे पहले आप सभी को मेरी तरफ से हाय। जैसा कि आप देख सकते हैं वीडियो का टाइटल वगैरह, और आप सभी को वीडियो के स्टार्ट में ही सॉरी कहना चाहूंगा। और उसके पीछे का रीजन इतना ही है कि काफी दिनों से मैं वीडियो लाना चाह रहा था। मैं रोज कोशिश कर रहा हूँ कि मैं किसी प्रकार लाइव चले जाऊँ, बट कुछ टेक्निकल इश्यूज हो रहे हैं बार बार, उसके वजह से मैं लाईव्ह नहीं जा पा रहा हूँ। ज्यांना हिंदी नाही कळत त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांसाठी हात जोडून मनापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। खरंच माझी लाईव्ह यायची भरपूर इच्छा होती, पण आता टेक्निकल इश्यूज एवढे येतात आहे आणि सॉल्व्ह पण होत नाहीये, त्या कारणाने कळतच नाहीये की काय करायला पाहिजे नेमकं। तर चला आजचा हा व्हिडिओ टाकून करूया श्री गणेश आणि आपण समोर जाऊया। बरं, आजपासून मी तुम्हाला आता हळूहळू आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू की कसं काय काय होणार आहे, काय काय कसं कसं असणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले की तुम्ही बघू शकता की हा एक माझा फोटो आहे। सर तुम्ही थोडे बारीक दिसताय, अगोदर मी थोडासा बारीक होतो सुद्धा। मग आता एक्सपिरियन्स आहे की नाही हे सर आपल्या अक्षिता मॅमच्या यूट्यूब अकाउंटवर येतात आहे, आम्हाला शिकवणार आहे। सरांना एक्सपिरियन्स आहे की नाही आहे, कोणते सर आहे, काय शिक्षण झालेले आहे, असे बरेच प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील आणि ते असायला सुद्धा पाहिजे। कारण की जर प्रश्न नसतील तर मग तुम्हाला कुठे ना कुठे ते संकोच वाटेल, काही ना काही नक्कीच होईल। मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी हळूहळू येणाऱ्या स्लाइड्समध्ये तुम्हाला एक एक करून देणार आहे। हे सुरुवातीचे 2 फोटो मिळाले आणि अजून सुद्धा फोटोज आहेत, पण ते मी याच्यात टाकू शकलो नाही कारण खूप साऱ्या बॅचेस झाल्या, तर सगळ्यांचे फोटो टाकायला शक्य झाले नाही। पण सुरुवातीच्या 2 बॅचेस हे आपल्यासाठी नेहमी सगळ्यांसाठी स्पेशल असतात आणि या बॅचेस सुद्धा माझ्या सुरुवातीच्या 2 वर्षाच्या बॅचेस आहे। आज मला 5 ते 7 वर्षाचा अनुभव आहे या फील्डमध्ये, जेव्हा मी 10वी, 11वी, 12वीला मॅथमॅटिक्स शिकवतो आहे। तर चला बघूया। चला मित्रांनो, माझं नाव आहे प्रज्योत अलंकारे आणि सुरू करूया हा एक छोटासा व्हिडिओ। चला, आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी नाव तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे, पण नेमकं माझं शिक्षण काय झालं, मी कुठून शिकलो, किती शिकलो, कसं शिकलो, क्वालिटी एज्युकेशन होतं की नव्हतं, तुम्हाला शिकवण्याच्या योग्य आहे की नाही आहे, या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पीपीटीतून एकदम क्लिअर होऊन जातील असं मी अपेक्षा करतो। पण नसतील झाले तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टॅग करा किंवा कमेंट जरी टाकली तरी सुद्धा मला तुमचा प्रश्न मिळेल आणि मी त्याचे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की उत्तर देऊन सगळ्यांना क्लिअर करेल। माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं 10वीचं शिक्षण इथेच, मी मूर्तिजापूर जिल्हा अकोलाचा राहणारा व्यक्ती आहे। तर तिथून माझं शिक्षण झालं सेंट टॉस हायस्कूलमधून। मग मी 11वी 12वीसाठी अजून मी सीईटी, जेईई दोन्ही, आमच्या वेळेस तर सीईटी बंद होती, आता आली आहे, पण आमच्या वेळेस सीईटी बंद होती, तर मग मी जेईई वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मुंबईच्या एका चांगल्या कॉलेज, ज्याचं नाव आहे अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिथे माझी बीई आयटी म्हणजेच आयटी इंजिनियर म्हणून एका पदवीसाठी, म्हणजे पदवीच्या कोर्ससाठी माझी नियुक्ती झाली आणि मग मी तिथे आपल्या इंजिनिअरिंगचं शिकायला गेलो। तर मी माझ्या अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून 9.8 पॉइंटर या पॉइंटरनी मी माझी डिग्री पास केली। त्याच्यानंतर आता शिक्षण झालं, मग त्याच्यानंतर मी आणि अक्षिता मॅम आमची ओळख कशी झाली, आम्ही कुठे कुठे शिकवलं, कसं कसं झालं, त्याविषयी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता मी अनअकॅडमी बरोबर पण शिकवलेलं आहे। अनअकॅडमीमध्ये मॅथमॅटिक्सचा एक टॉप एज्युकेटर होता। सर स्वतःला टॉप कसे म्हणू शकता? कारण की त्यावेळेस जे मॅथ्सची कॅटेगरी होती आणि जे जे काही त्यांचे हे होते, तर त्याच्यामध्ये माझं रँकिंग यायचं। तर सर आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही, काही टेन्शन घेऊ नका, काळजी घेऊ नका, येणाऱ्या स्लाइडमध्ये त्याचं सुद्धा तुम्हाला उत्तर देईल। आता सध्या मग मी काय करतो आहे, आपल्याला काय काय शिकवणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये थर्ड रँक आला होता। त्याच्यात एक 30 ते 50 एज्युकेटर्स होते, ज्याच्यामध्ये माझा तिसरा रँक होता। जर अजूनही तुम्ही अनअकॅडमीवर जाल तर तुम्हाला माझी फ्री लेक्चर्स वगैरे दिसतील, पण तिकडे जायची आवश्यकता नाहीये सध्या। YouTubeवरच तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स येणार आहे। आम्ही टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत, आमची टीम बसलेली आहे, आमची तयारी चालू आहे, पण काही ना काही ग्लिच येतात आहे आणि ज्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। सो त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमची सगळ्यांची क्षमस्व आहे। आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यावर सुद्धा मी असं शांत बसलो नाही। मी म्हटलं नाही, आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण सुद्धा भरपूर शिकायचं। आणि मग मी लॉ साठी ऍडमिशन घेतली। आता मी मुंबईला सिद्धार्थ लॉ कॉलेज इथे लॉ करत आहे। म्हणजे लॉ म्हणजे बेसिकली आय एम एन इंजिनियर, ऑलरेडी इंजिनियर झालेलो आहे सर, मधातून सोडलेलं नाहीये। कोणी म्हणेल कमेंटमध्ये सर इंजिनियर झालेत नाही का, झालोय बेटा। आता समोर 3 इयर्सचा लॉचा प्रोग्राम असतो, त्याची एक्झाम होत असते एमएसटी सीईटी फॉर लॉ, जशी इकडे होते इंजिनिअरिंगसाठी तशी लॉची पण होते। त्याच्यामध्ये मला 101 मार्क्स आले, 150 आउट ऑफ 101 मार्क्स आले होते आणि दॅट्स अ व्हेरी गुड स्कोर। मी त्या विषयात नाही जाणार, पण आता काही लोकांना भरोसा नाही होत। तर हे बघा, हे तेव्हाचा एक स्क्रीनशॉट आहे। 3 नंबरचं माझ्याकडे नव्हतं, पण मी 5 नंबरवर होतो तेव्हा माझा स्क्रीनशॉट एक आहे।
की मी #5educator टॉप 5 ला होतो तेव्हाचं हे एक प्रोग्राम आहे. ठीक आहे. मग सर हे सगळं तर ठीक आहे. पण मग तुम्ही आम्हाला काय-काय शिकवणार आहे? सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी तुम्हाला मॅथेमॅटिक्स पार्ट 1, मॅथेमॅटिक्स पार्ट 2 चा कंप्लीट क्रॅश कोर्स म्हणजे असं नाही की वर रिव्हिजन फटाफट चलो नाही. ज्याला काही सुद्धा नाही येत ना त्याला सुद्धा आपण एकदम व्यवस्थित शांततेत एक फॉर्म्युला समजावून हे कुठून आलं, हे कसं काय आलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण येणाऱ्या काही दिवसात देणार आहे. ऍक्च्युली मी आजच थोडं सुरुवात करणार होतो, पण या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या आता काय सांगू. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न तिथे परमेश्वर. आपण नक्की यशी लवकरात लवकर लाईव्ह भेटूया, त्याची तुम्ही काळजी घेऊ नका. मला वेळ सांगा की तुमच्या सगळ्यांच्या मते आपण रोज किती वाजता लाईव्ह यायला पाहिजे आणि तुम्ही किती उत्साही आहेत या गोष्टीला घेऊन, की आपण जेव्हा मॅथेमॅटिक्सचा क्रॅश कोर्स केला आहे तर माझं शिकवलेलं तुम्हाला बोललेलं कसं किती पटत आहे. मराठीत बोलायला पाहिजे की सर इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला. जे काही आपले विचार आहे कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर मी सुद्धा उत्साही आहे आणि तुमच्या सगळ्यांचे नावं बघून, सगळे कमेंट्स बघून मला मनापासून खूप बरं वाटतं. ठीक आहे. तर मॅथेमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आपल्याला LETV म्हणून एक LETV म्हणजे मी ज्याला लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल असं चॅप्टर म्हणतो. त्या चॅप्टर शिकणार आहे. मग आपण इम्पॉर्टंट किती वेटेज आहे कशाला काय आहे, कुठले टॉपिक करायचे, कुठले टॉपिक नाही करायचे, वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये काय प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याचदा आपल्याला कुठले प्रश्न सॉल्व्ह करायचे, कुठले प्रश्न सोडायचे ते सुद्धा समजलं पाहिजे. हे सगळं काही मी येणाऱ्या 2 महिन्यात तुम्हाला सांगणार आहे. पेपर कसा लिहायचा, पेपरमध्ये कुठले प्रश्न सोडवायचे, कुठले प्रश्न नाही सोडवायचे, अगोदर सोडवायचे, नंतर सोडवायचे. तुम्हाला या 2 महिन्याच्या क्रॅश कोर्सनी तुम्ही कुठेही स्टँड करत असाल तरी तुम्हाला नक्की मला फायदा होणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा कोर्स अत्यंत 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 फ्री आहे. फक्त तुम्हाला काही MBs लागतील, त्याच्यापेक्षा जास्ती काहीही लागणार नाही. आणि ज्यांच्याकडे वायफाय त्यांची तर काही चिंता नाही. आजकाल तर जिओ 5G असेल तर मग काही चिंताच नको. ठीक आहे. हा झाला पार्ट 1. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये ट्रिग्नोमेट्री असे तुम्हाला जे चॅप्टर कठीण जातात ना, त्याची भीती तुम्ही आजपासून मनातून काढून टाका. फक्त मला कमेंट करून सांगा की कुठला चॅप्टर पाहिजे आणि मी तुम्हाला तो इतका सोप्या पद्धतीने शिकवेल की तुम्ही म्हणशाल, "सर एवढा सोपा? आम्हाला कधी असं वाटलंच नव्हतं की हा चॅप्टर इतका सोपा आहे." तर काय मोठी-मोठी फेकताय. तुम्ही एकदा लेक्चर चालू होऊ द्या आणि मग तुम्ही बघा की तुम्हाला सोपं जातं की नाही. नाही गेलं तर मग कमेंट करून ते सुद्धा सांगा. ठीक आहे. तर आजच्यासाठी मी व्हिडिओ छोटा ठेवणार आहे. माझ्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता. आपण येणाऱ्या 2 महिन्यात काय करणार आहे, 2 महिन्यापेक्षा जास्ती वेळ आहे. 2 महिने काहीतरी दिवस आहेत. काळजी करू नका. आपण सगळं काही कव्हर करू. जे काही इम्पॉर्टंट आहे काहीही सुटणार नाही. प्रत्येक लेक्चर होईल. पण तुमचं नक्की मात्र मला लक्ष पाहिजे, प्रेम पाहिजे, साथ पाहिजे. मला सगळं काही तुमच्याकडून अपेक्षित आहे का? काही गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहे की रेग्युलर व्हिडिओ जर लाईव्ह घेतोय तर तुम्ही यायला पाहिजे. मला नाव समजले, मग तुमचे डाऊट असतील तिथल्या तिथे सॉल्व्ह होतील. मी कमेंट बघतो. मी खूप ॲक्टिव्ह असतो कमेंट्समध्ये. लाईव्ह लेक्चर्समध्ये पण खूप जास्ती ॲक्टिव्ह असतो. म्हणून अक्षिता मॅमची माझं खूप जास्ती बोलणं होतं या विषयावर की मला लाईव्ह घ्यायचं. त्या म्हणतात, "सर प्लीज एक रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही टाकत चला, रोज रेकॉर्डेड." पण मला लाईव्ह घ्यायची जी मजा आहे ना ती वेगळी आहे मित्रांनो. तुमच्यासोबत बोलायची जी मजा आहे ना ती एक वेगळी आहे. लाईव्ह डाऊट सॉल्व्ह करायची मजा वेगळी आहे. त्या कारणाने फक्त लाईव्हसाठी थांबलेलो आहे. पण जर आता लाईव्ह अजून प्रॉब्लेम देईल तर आपल्याकडे काहीही कारण नसेल. कारण नसेल म्हणजे की आपण थांबू शकणार नाही आणि आपल्याला नक्कीच लवकर सुरुवात करावी लागेल. तर तुम्ही घाबरू नका. लवकरच मी मॅथ्स 1, मॅथ्स 2 चालू करणार आहे. आजच्यासाठी मी इतकंच बोलतो आणि मी इथे आपले शब्द थांबवतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक यू गाईज. आणि पुन्हा भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचे एक्स्पेक्टेशन्स काय आहे, कुठले टॉपिक पाहिजे, टायमिंग्स कुठले पाहिजे, हे नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओला, अक्षिता मॅमला मेसेज करा, मला मेसेज करा. पण नक्की सांगा की तुम्ही किती एक्साइटेड आहात. जर सर लेट झालं तर आय एम रिअली सॉरी गाईज. काही विद्यार्थी मित्रांना राग आला असेल की सर असं कसं करताय. मला लाईव्ह घ्यायची इच्छा आहे, मला लेक्चर्स टाकायची इच्छा आहे, पण तुम्हाला सांगितलं ना काही प्रॉब्लेम्स येत होते. इव्हन व्हिडिओ रेकॉर्ड करतानाही काही प्रॉब्लेम्स येत होते. पण ते प्रॉब्लेम आता आम्ही रेकॉर्डिंगचं सॉल्व्ह केलेलं आहे. लवकरात लवकर लाईव्हचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आपल्या सगळ्यांसमोर एक लाईव्ह व्हिडिओ छान, निरंतर, रेग्युलर येईल याची मी खात्री पटवून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.